माझे अंत नको पाहू, तुझ्या मी जीवनाच्या कुणावर भार ठेवू. हे निस्वर्गा, हे विधाता तुला अनन्य नावानं पुजतात. बांधवानो, आपण आधी कुठंतरी असो म्हणूनच या लोकी आलो. उदाहरणार्थ उत्तम नावाचा शाहीर सावड बनला होता म्हणून उमडी लावले आला. जरी त्या नावाचा व्यक्तीच नसता तरी या ठिकाणी उपस्थित झाले नसते. त्यासाठी आपण कुठंतरी होतो आणि म्हणूनच या लोकांमध्ये आलो. माझं म्हणणं काय आहे? चित्रकार आहे, मूर्तिकार आहे. त्यासारखं माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या गर्भाशयामध्ये माझा एकही अवयव त्यानं आपल्या हाताने बनवलं नाही. चाहे तो मला आंधळा लंगडा अपंग बनवू शकत होता, पण परमेश्वरा हे निस्वर्गा मला सुखरूप जन्मास पाठवलं. हे मी आपले भाग्य समजतो म्हणून काय म्हणतो आहे.
असते आणि दोन्ही पैलवान एकामेकावर चितपट करण्याचे डाव करतात. चितपट करण्याचे डाव करतात. त्याप्रमाणे शाहिरीमध्ये एकामेकावर प्रश्न उत्तराचे वार करतात, डाव करतात. आम्हाला लाभलेले मान्यवर शाहीर साहेब शुभान पार्टीचे श्यामबाबू आम्हाला आज लाभलेले आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, आणि त्यांनी आमच्यावर एक वार केला, आमच्यावर डाव केला की त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि सतयुग असे हे 4 युग ठळक मध्ये सांगतात. पण युग 28 विठेवर उभा. तर त्या युगे युगे शंकर, पार्वती, गणपती या 4ही युगामध्ये त्यांचे नाव चालत आले, ते होते. पण या वैज्ञानिक युगामध्ये ते 3 व्यक्ती शंकर, पार्वती आणि गणपती कुठे आहे? बांधवांनो, साधू संतांच्या पुराव्याप्रमाणे केव्हा शंकर झाला, पार्वती झाली हे मी डोळ्यानं पाहिलं नाही. पण त्यांच्याच विचाराप्रमाणे आज वेद, पुराण, शास्त्र चालून राहिले, मानून राहिले, पूजून राहिले. पण या वैज्ञानिक युगामध्ये शाहीर साहेबांचं मत आहे की ते कोण्या ठिकाणी आहे? मी तर म्हणेन बाबा, जगाच्या पाठीवर माणूसच देव आहे. शिव माझा वडील आहे आणि पार्वती माझी माता आहे आणि मी त्यांचा पुत्र गजानन आहो. कारण मी आपल्यालाच आपली उपमा देऊन राहिलो. याच्या पलीकडे मला कोणी दिसत नाही. पण त्यांचं म्हणणं आहे देहावर, आध्यात्मिकावर बोलायचं नाही. आध्यात्मिक विषयावर बोलायचं नाही, उत्तर द्यायचं नाही. आध्यात्मिकाला सोडून सांगा वैज्ञानिक युगामध्ये ते कोण आहेत आणि कुठे आहेत? सुंदर प्रश्न केला शाहीर साहेबांनी. बांधवांनो, पंचमहाभूताच्या सृष्टीवर एवढी जीव, जीवाणू, उपजीविका झाली आहे. तर मला म्हणायचं आहे पृथ्वी, आग, तेज, वायू हे प्रत्येकाला लागू आहेत. शाहीर साहेबांना आहेत हे माहित नाही, पण प्रत्येक जीव जंतूला लागू आहेत. आणि ते म्हणतात शारीरिक, आध्यात्मिक विषयावर बोलायचं नाही, नाही पाहिजे. ठीक आहे. तर आज वैज्ञानिक युगामध्ये शंकर म्हणजे एक साधं उदाहरण घेऊ आपण. शंकर म्हणजे पेन आणि त्याच्यात असणारी शाही म्हणजे पार्वती, आणि पेन आणि शाही पासून तयार होणारा अक्षर म्हणजे गणपती, गणेश. कारण त्याच्यापासून वैज्ञानिकाला किंवा कोणत्याच व्यक्तीला चालना भेटू शकत नाही. हे वैज्ञानिक काळातली परिभाषा आहे. आणि ते म्हणतात ह्या वैज्ञानिक युगामध्ये ते कोण आहेत आणि कोणत्या ठिकाणी आहेत? तर शाहीर साहेब, माझ्या अल्पस्य बुद्धीप्रमाणे या वैज्ञानिक युगामध्ये पेन म्हणजे शंकर आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारी शाही म्हणजे त्याला स्त्रीलिंग लागणं मनुष्य आहे, आणि त्याच्यातून तयार निर्माण होणारा हा अक्षर हा आहे गणेश. कारण आणि हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि तसा जरी विचार केला तर गण म्हणजे संख्या होते. गणपती, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाम, प म्हणजे परीच्या पलीकडे असणारी, असे अनन्य गोष्टींचा विचार निघते. पण गण म्हणजे संख्या होते आणि ह्या सर्व संख्येचा मालक म्हणजे त्याला पती म्हणतात. आपल्या देशाचा राष्ट्रपती तो मालक, आणि ह्या देशाचे रहाटगाडगे चालवणारा पंतप्रधान. जसा राजाचा प्रधान तशासारखा राष्ट्रपतीचा प्रधान, अशा पद्धतीचे हे कार्य चालतात. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर शाहीर साहेब. आणि बघा, मी बी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारून पाहतो. तुम्ही तर म्हणता की आध्यात्मिकातून नाही पाहिजे, वैज्ञानिक युगाप्रमाणे. तुमच्या प्रश्नाची मी आपल्या अल्पशा बुद्धीने प्रश्नाची उत्तर दिली. पण माझ्या प्रश्नाची काय विचार आहे लक्ष ठेवा माझ्या बोलण्याकडे. काय ऊपर शिखर है, काय पर कैलास. काय ऊपर शिखर है, काय पर कैलास. कहां पर अक्षर है, कहां निअक्षर का बास. शाहीर साहेब, आज विचार करा, वैज्ञानिक युगाला सुरुवात आमच्या थोरांनी पूर्वजांनी आंधळ्याला दृष्टी, मुक्याला वाचा
वैऱ्याला कान कशामुळे भेटली? अक्षरामुळे. आज अक्षर तयार झाला नसता आम्ही सगळे मुके राहिलो असतो. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, काय ऊपर शिखर है काय पर कैलास, कहा पर अक्षर है कहा नि अक्षर का बास. एवढे समोरच्या राऊंड मध्ये सांगा.